नमस्कार. माइंड पॉवर या पुस्तकाचे मी वाचन करत आहे. ध्येय हा शब्द ध्या या धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ ध्यान करणे, चिंतन असा त्याचा अर्थ आहे. ज्याचा ध्यास घेऊन काम करणे आवश्यक आहे, तसे ते ध्येय जे दूर आहे ते मिळवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी मनाची धारणा आवश्यक असते. ते मिळाली की मग ध्येय राहत नाही. एखादी मॅच जिंकणे हे ध्येय असते. ती संपली की त्यावेळचे इप्सित साध्य झाले. त्यानंतरचे पुढचे ध्येय काय हे ठरवावे लागेल. ध्येय ठरवण्यासाठी मनात काही उद्दिष्ट हेतू असावा लागतो. काहीतरी वेळ असावी लागते. अक्षरशः हात धुवून त्याच्या पाठीमागे लागावे लागते. एखाद्या ध्येयासाठी माणसे आयुष्यातल्या अनेक सुखांचा त्याग करतात. जेव्हा आपला देश पारतंत्र्यात होता तेव्हा देशसेवेचे स्वातंत्र्याचे ध्येय काही जणांनी मनाशी बाळगले आणि ते साध्य केले. त्यासाठी तळहातावर शीर घेऊन ते लढले. संशोधनाचे वेड ज्यांनी जोपासले त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती केली. अशा ध्येयाची प्रेरित झालेल्या व्यक्तींमध्ये दुर्दम्य उत्साह असतो. त्याच्या ठिकाणी हे असलेले वेड कित्येक वेळा जेवण खावणंही विसरायला लावते. त्यांना कसलेही सार्वजनिक जीवन नसते. चित्रकला, गायन, शिल्पकला या क्षेत्रात मग्न असणारी कलाकार मंडळी आपल्या कला साधनेमध्ये इतकी वेडी झालेली असतात की त्यांना आजूबाजूच्या जगाचे भान नसते. कुठल्याही ध्येयाने झपाटलेले लोक हे त्याच्या ध्यासाने त्याच्या पाठी धावत असतात. खेळाचा ध्यास घेतलेले खेळाडू आयुष्याचा मार्ग त्या अनुषंगाने आखतात. रुपाली रेपाळे ही जलतरणपटू शरीराने कृश होती, पण जेव्हा इंग्लिश खाडी पोहून जायचा तिने निर्धार केला तेव्हा त्या मनाच्या, शरीराच्या व सर्व शक्ती एकवटल्या. तिच्यासमोर ध्येय होते फक्त इंग्लिश खाडी पार करण्याचे. वडिलांचे आणि तिचेही स्वप्न एकच. एकामागून एक जलतरणातले विक्रम तिने गोंदावले. तिच्यामध्ये ध्येय होते फक्त अत्युत्तम जलतरणपटू होण्याचे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या खाड्या कमी वेळात पार करून जाण्याचे. आर्थिक पाठबळही फारसे नव्हते, पण एकदा का ध्येय ठरवले की ते पार पडेपर्यंत तन मन धन या सगळ्या बाजूंनी लढणे आपल्या हातात असते. प्रत्येकाच्या जीवनात असा एखादा क्षण येत असेल की त्यामुळे त्यांचे अवघे जीवनच बदलून जात असेल. वाल्याकुळांचे वाल्मिकी झाला. त्या क्षणाचे त्याला प्रवृत्तीपासून परावृत्त केले. दुराचार करणे सोडून दिले. राजपुत्र सिद्धार्थ यानेही वैभवाचा मार्ग सोडून दिला आणि मोक्षप्राप्तीसाठी जंगलात गेला. संत तुलसीदास पत्नीप्रेमाने भारलेला होता. एका क्षणी तोही विरक्त झाला. जगण्याचा मार्ग त्याला सापडला. तुमच्या आयुष्यातला तो परिस्पर्श होणे आवश्यक असते. तो केव्हा कसा येईल हे कळतही नाही. हा परिस्पर्श म्हणजेच तर आपले ध्येय. आपल्या शरीराच्या आत एक महान शक्ती आहे. तिला जागृत करणे आपल्या हातात असते. तिला आपण ओळखले पाहिजे. कुणीतरी ओळखणारा भेटतो. कुठून तरी हाक येते आणि जादू होते. पण ही हाक ऐकायला आपले कान उघडे पाहिजेत ना. गुरु दिसायला डोळे उघडे पाहिजेत. स्पर्शासाठी जाणीवा समृद्ध पाहिजेत. कधीकधी आपण स्वतःला खूप कमी लेखत असतो किंवा दुसऱ्याचे काही ऐकल्याचे म्हणून त्याकडे कानडोळा करतो. मीच मोठा या भ्रमात असतो. शंका, संशय, आत्मविश्वासाचा अभाव, मत्सर, द्वेष, स्वार्थ, सूडबुद्धी या नकारात्मक भावनांनी आपल्या मनावर कुरघोडी केलेली असते. त्यामध्ये आपले स्वतःचे शरीर, कान, डोळे यांचे कार्य डोळसपणे होत नाही. आपल्याला काहीतरी असे वाटले पाहिजे की आपले खरे स्वरूप काय आहे, खरी शक्ती काय आहे हे जाणून घ्यावे. जोपर्यंत आपण आयुष्यात काही करत नाही तोपर्यंत बेचैन वाटत राहिले पाहिजे. जीवनात धडपड पाहिजे. काहीतरी चाकुरी बाहेरचे केले पाहिजे असे वाटले पाहिजे. सारासार विचार करून आपले ध्येय ठरवले पाहिजे. कारण आपले ध्येय हे कधीतरी उपद्रवीही असू शकते. विकृत, चमत्कारिक, दुसऱ्याला त्रास देणारे असू शकते. ते योग्य नाही.
तुमच्या बुद्धीला चालना देणारा, तुमच्याकडून चांगले काम करून घेणारा गुरु हा सुद्धा सकारात्मक कार्य करणारा पाहिजे. काही गुरु खऱ्या अर्थाने गुरु नसतात, तर कधी संगत चांगली मिळत नाही, कधी निर्णय चुकतात. जेव्हा तुम्ही एखाद्या इच्छा करता, ध्येय ठरवता, तेव्हा आज ना उद्या मिळणारच निश्चितच असते. फक्त त्यासाठी करावे लागते कष्ट. कमी अधिक असू शकतात, लागणारा वेळ कमीत कमी असू शकतो. त्यामुळे इच्छा कराल ते मिळते ही निश्चितच. इच्छा चांगली अथवा वाईट, जी कराल तसे फळ मिळते. वाईट मार्गाला लागतात तर वाईट फळ मिळते. दारू पिऊन गटारात पडायचे, चोरी, लांडी लबाडी करायचे तर अवघड जाईल काय? त्याला मनाची तयारी पाहिजे. आळसाला मित्र करा. कर्ज काढा तर तुम्ही पायरीने खाली उतरायला लागतात. वेळच लागणार नाही. डोंगरावरून ढकललेल्या दगड खाली गडबडत यायला वेळ लागणार नाही. पण हाच दगड डोंगरावर न्यायचा असेल तर किती कष्ट पडतील. पाण्याचा प्रवाह वरून खाली सहजच येईल, पण पंपाने पाणी वर चढवायला त्रास आहेच. पण इच्छाशक्तीने माणूस काय करू शकत नाही. पाण्यात किंवा जमिनीत स्वतःला गाडून घेणारे लोक, स्वतःला साप चावून घेणारे लोक, केसाने ट्रक ओढणारे, छातीवर हत्तीला उभे करवणारे, असे आश्चर्यकारक कृत्य करणारे लोक कमी नाहीत. पण ही अचाट कामे कशाच्या जोरावर होतात? निव्वळ प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर. तुम्हाला कुठेही काम करायचे आहे ते ठरवा, अगदी चांगले किंवा वाईट काहीही. पण जेव्हा ठामपणाने ठरवतात तेव्हा तुमच्या ध्येयाला अर्थातच इच्छाशक्तीची जोड मिळते. मनात शंका, संशय, भीती, अविश्वास यांना मात्र थारा देऊ नका. तुमचे ध्येय काही अवधीतच तुम्ही गाठू शकता. केल्याने होत आहे अरे, काही केले पाहिजे. समुद्रात टेलिफोनच्या तारा टाकण्यासाठी खर्चिक कल्पना, चंद्रावर पाऊल ठेवण्याची कल्पना, शिवणयंत्राचा शोध, एका माणसाचे डोळे, किडनी, हृदय काढून दुसऱ्याला बसवायचे, दूरदर्शनाचा शोध, या सगळ्या चमत्कारांच्या शोधामागे कुणाची तरी कल्पक शक्ती, इच्छाशक्ती, ध्येय आहेच. आज जरी हे शोध नित्यपरिचयाचे झाले असले तरी ते कल्पकतेचे निर्माण झाले. म्हणून या सुविधा आज माणसाला मिळाल्या. पण हे शोध लागण्याआधीच ते म्हणजे नवीन काहीतरी कल्पनाच होत्या, ज्यातल्या काही कल्पनांना विरोध झाला. दुचाकी सायकलचा शोध लागला तेव्हा लोकांनी तोंडात बोटे घातली. वैद्यकीय शोधासाठी 16व्या शतकात डॉक्टर मंडळी चर्चेच्या स्मशानात पुरलेली प्रेते रात्री थडगी उकरून पळवून नेत. त्या प्रेतांची पोटे फाडत. त्या लोकांना कळल्यावर लोकांनी त्यांना बेदम मारले. पण डॉक्टरांनी आपले ध्येय सोडले नाही. या सगळ्यांच्या मतितार्थ हाच की नव्याचा ध्यास घ्या. सुरुवातीचा चमत्कृती, फॅड, टूम हे एकदा का जुने झाले की त्याची परंपरा होऊन जाते. संगीत, नाटक ही प्रथम टूमच होती. कालांतरांची ही परंपरा झाली. सगळेच प्राध्यापक, प्रिन्सिपल होत नाहीत. एखादाच होतो. त्यासाठी त्याने वेगळ्या प्रकारची पातळीवर कामे केलेली असते. मुळात पुढे जाण्याची, प्रगती करण्याची इच्छा पाहिजे. मनात ध्येयाची तीव्र तहान निर्माण व्हावी लागते. काहीतरी नवीन करावे लागते अशी टोचणी लागते. महत्त्वाची इथे मला प्रसिद्ध मॉडेल आणि आता सिने अभिनेता मिलिंद सोमन उदाहरण द्यावेसे वाटते. तो मुळातला खेळाडू. घरची पार्श्वभूमी शैक्षणिक क्षेत्राची. पण जेव्हा एका जाहिरात कंपनीकडून त्याला मॉडेलिंगची विचारणा झाली त्यावेळी त्याने ती नवीन संधी स्वीकारायचे ठरवले आणि तो जाहिरात क्षेत्रात उतरला. आज तो प्रसिद्ध सिने अभिनेता म्हणूनच नाव कमवून आहे. तुमचा ध्येयवाद हा सामाजिक स्वरूपाचा असला पाहिजे. तुम्ही श्रेष्ठ गायक आहात, शास्त्रज्ञ आहात, देवभक्त आहात, पण व्यक्तिगत कधीच असत नाही. आपल्या व्यक्तिगत जीवनाचे जेवढा मोठा विस्तृत प्रमाणात समानिकीकरण होईल तेवढे करण्याची जिद्द बाळगायलाच हवी. चांगले कपडे, चांगले घर असेल नसेल, शारीरिक रूप, आरोग्य असेल नसेल, पण जीवनात ध्येय हवेच. ध्येयाचा पूर्णपणे अंदाज घेऊन त्याचा सांगोपांग अभ्यास करून पुढे पाऊल टाकावे. मी एक महान ग्रंथ लिहिणार, मी अमुक यंत्र शोधणार, अशा बढाया मारण्यापेक्षा ध्येयाचा पुरता अंदाज घ्यावा. कोलंबसने पृथ्वीला वळसा घालण्याचे ठरवले.
स्पेन, इटलीमधल्या लोकांनी त्याची टर उडवली, तरीही तो आपल्याबरोबरच काही खलाशी घेऊन निघाला. पुढे पुढे त्यांचे धैर्य खचायला लागले. त्यांनी कोलंबस विरुद्ध कट केला आणि समुद्रात फेकून द्यायचे ठरवले. पण कोलंबसच्या त्या आत्मविश्वास, त्याची निष्ठा, त्याचे ध्येय उपयोगी पडले आणि त्याला अखेर यश मिळाले. आपल्याला अपयश आले तर हा प्रश्न प्रयत्न करण्यापुढेच कधी उभा राहत नाही, तर ते नेहमी यशाचाच विचार करतात. जरी कधी अपयश आले तर त्याचे रूपांतर यशात कसे करता येईल हा त्याचा विचार चालू असतो. ध्येयवादी लोकांपुढे सतत त्यांचे ध्येय उभे ठाकलेले असते. ध्येय म्हणजे त्याच्या उच्चतम आकांक्षतेचे प्रतीक आहे. प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते. एखाद्याचे शिखर सर करण्याचे असेल तर एखाद्याचे खेळात अत्युत्तम कामगिरी करण्याचे, तर एखाद्याला समाजकार्यात रस असेल तर तो जास्तीत जास्त लोकांना सेवा देण्याकडे आपल्या जीवनाचे सुकाणू हलवेल. आणि ध्येयनिष्ठा म्हणजे आपल्या आयुष्याचा ध्वज. या ध्येयाबद्दल तुम्हाला पूर्णपणे आत्मविश्वासच पाहिजे. जगात आपण काही उद्देश साध्य करण्यासाठी आलेले आहोत. ते विशिष्ट कार्य कोणते हे मात्र शोधून काढणे तुमचे काम आहे. ते कदाचित तुम्हाला लवकरच सापडेल किंवा त्याचा बरेच दिवस लागतील, पण तो शोधण्याचा ध्यास सोडू नका. कधीही योगायोगाने तर कधी अपघाताने, परिस्थितीने तुमचे लक्ष तुम्हाला कळून येईल. म्हणून स्वतःला कधी तुच्छ, लाचार, कमी लेखू नका. प्रत्येक गोष्ट करताना ती आनंदाने करा. खेळीमेळीने केले तर ती गोष्टीची दडपण वाटणार नाही. आपण हरणारच नाही तर जिंकणार, अशा प्रकारचे ओझे घेऊन कुठलेही काम करू नका. जीवनात खेळकरपणा हवा. आयुष्यातल्या हरण्याला जिंकण्याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. स्वतःच्या कौशल्याबद्दल बुद्धिमत्तेची दुसऱ्याच्या कौशल्याची तुलना करू नका. जे दुसऱ्याजवळ आहे ते आपल्याला मिळावे म्हणून ते हेवा मत्सर द्वेष करता कामा नये. त्याची वाईट चिंतत राहिलो तर आपली प्रगती आपण कशी करणार? कारण सर्व लक्ष दुसऱ्याच्या वाईट होण्याबद्दलच केंद्रित असणार तर एखाद्याजवळ काही गुण नसताना दुसऱ्याच गुणाबद्दल अनुद्गार काढत राहतो ते परिपूर्ण चुकीचे आहे. ध्येयाच्या मार्गावर अडथळे असतात. ते म्हणजे प्रामुख्याने क्रोध, लोभ, मत्सर. आपल्यासारखेच काम करणारी इतरही माणसे असतात. त्यांचा अनादर करू नये. त्यांच्याशी स्पर्धा करण्याची तुम्ही स्वतःला खालच्या पातळीवर नेत असता. क्रोध यामुळे माणसाचा सारासार विचार कमी होतो. अविवेकाने कृती होण्याची शक्यता असते. अगदी समोरच्या अनाठायी कृती केली तर तुम्ही तुमच्या शांतपणा संयम सोडू नका. टाळी 2 हाताने वाजते. दुसरा माणूस भांडायला आला तरी तुम्ही संयमाने त्याला परतवून लावा. राग येऊ देऊ नये म्हणजे निर्लज्ज बनणे नव्हे किंवा बावळटपणा करणे हेही नव्हे किंवा स्वाभिमान विसरणे हाही नाही. राग आला पाहिजे, आव्हानही स्वीकारले पाहिजे, मात्र राग आपल्या ताब्यात असला पाहिजे. योग्य ते वळण देणे आपल्या हातात आहे. आचारविचारातील शिष्टता, सभ्यता यांची मर्यादा ओलांडता कामा नये. थोडक्यात राग आला तरी ध्येयावरील दृष्टी ढळता कामा नये. स्पर्धा करावी लागती स्वतःशीच. काल जे काही केले त्यापेक्षाही आपण काम जास्त चांगले केले पाहिजे. आपल्याच प्रगतीचा आलेख चढत्या क्रमाने पुढे जातो. त्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यांची ओळख होणे गरजेचे आहे. आपली ताकद अमर्याद असते, फक्त ती योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरली गेली पाहिजे. संकटकाळी दुर्बल माणूसही खूप ताकदवान बनतो. ही ताकद शारीरिकच असते असे नाही, पण मानसिकही असते. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे असतात. दुसऱ्या कुणाच्या सल्ल्याने घेतलेले चुकीचे निर्णय चुकीचे ठरू शकतात. निर्णयाचा फेरविचार करताना आपण घेतलेल्या निर्णयाविषयी संदिग्धता बाळगू नका. आपण निर्णय उघड्या डोळ्यांनी घ्यायला हवा. सद्यस्थितीतच फक्त विचार करून चालत नाही, तर तुमची नजर भविष्याकडेही पाहिजे.
योग्य निर्णय घेण्यासाठी धमक, अधिकार लागतो आणि ते अंगी येते ते सरावानेच. वरचेवर निर्णय घेण्याची तुमची पात्रता वाढते. ही योग्य निर्णय स्वतःच्या हिमतीवर आणि त्वरित घ्यायला शिका. हा ध्येय गाठण्याच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. मनात निश्चय केला आणि कामाला लागलो की वाटेतल्या अडचणी आपोआपच नाहीशा होतात. नवीन संधी उपलब्ध होतात आणि नवे मार्ग दिसू लागतात. यश दृष्टीपथात येते. कधीकधी एका प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता कमी असते. त्यासाठी प्रयत्नांचे सातत्य हवे. प्रयत्न करणे जमले नाही म्हणून काम अर्धवट टाकू नका. तुम्ही केलेल्या कामाच्या पुढचे काम कुणीतरी उचलून दुसरा कुणीतरी पूर्ण करण्याची शक्यता असते आणि त्या कार्याची क्रेडिट त्या व्यक्तीला मिळून जाते. तुमचे काम तुम्हीच तडीस न्या. ध्येय गाठण्यासाठी इच्छाशक्तीचे जबरदस्त पाठबळ हवे असते. आयुष्यात ध्येयावर निष्ठा असेल तर आनंद निर्माण होतो आणि यासाठी आपल्या अंतरात्म्यात उत्साहाचा झरा हवा. स्वतःचे उत्तेजक बनायला शिका आणि आपले मत स्वतःबद्दल चांगले पाहिजे म्हणजे दुसरेही चांगले म्हणतात. त्यांना आपल्याला नावे ठेवायला जागा राहत नाही. कुठल्याही अभ्यास जीव तोडून केला तर त्यांचे फळ मिळणारच आणि त्याबद्दल स्वतःशी साक्षी असण्याचे आणि त्याबद्दलचे चांगले मत होणारच. अशा प्रकारचे आपला आत्मविश्वास आपणच वाढवू शकतो. ध्येयवादी असण्याचा श्रद्धेची जोड लागते. श्रद्धा म्हणजे फक्त प्रेम, भक्ती नव्हे तर ते एक ज्ञान शोधण्याचे कारण. एखाद्या वेळेस आरोग्य, पैसा, शिक्षण नसेल तर ते चालेल, पण माणसाकडे श्रद्धा हवी. खूप वेळेला औषधाचा डोस नाममात्र असतो, पण ते औषध लागू पडेल की ही श्रद्धा रोग्याला बरे होण्यास भाग पाडते. श्रद्धेच्या बाबतीत आपण आणखी एक म्हणजे प्रत्येकाशी श्रद्धा वेगळी असते. कुणाची गीतेवर असते तर कुणाची बायबलवर तर कुणाची कुणावर. एखाद्याची श्रद्धा एखाद्या व्यक्तींवर किंवा वस्तूंवर असेल तर दुसऱ्याची त्याच वस्तूवर, व्यक्तीवर असेल असे नाही. आपल्या जीवनातील श्रद्धास्थाने आपणच निश्चित केले पाहिजे. मला माझ्या आईवडिलांबद्दल श्रद्धा आहे, पण एखाद्याची वडील मद्यपी असतील तर वडिलांवर श्रद्धा काय ठेवणार? गुरु हा पूजनीय आहे, पण गुरुनेही गुरुसारखेच वागले पाहिजे, नाहीतर त्यावरील श्रद्धा काय कामाची? म्हणूनच आपण आपली निष्ठा, विश्वास, श्रद्धा कुठे ठेवायची हे आपणच ठरवावे लागते. श्रद्धा डोळसपणे ठेवा. दुसऱ्याचा सल्ला तिथे कामाचा नाही. कठोर बुद्धिवाद आणि कडक विज्ञाननिष्ठा त्यांच्या जोरावर जीवन यशस्वी होईलही, पण ते भावमधुर होण्यासाठी त्याला श्रद्धेचा आधार हवा. ध्येयाला श्रद्धेची जोड लागते. श्रद्धा ही विश्वासाने, तत्वनिष्ठेचे नाव आहे. श्रद्धा म्हणजे फक्त प्रेम किंवा भक्ती नव्हे. श्रद्धा म्हणजे भोळसटपणा नव्हे. श्रद्धा म्हणजे अंधानुकरण नव्हे. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे. श्रद्धा म्हणजे ज्ञानशोधाचे कारण आहे. तुम्हाला जे समजून घ्यायचे आहे तो विषय तुमची श्रद्धा असल्याशिवाय समजणार नाही. श्रद्धा असल्याशिवाय ते ज्ञान रुचकर नाही. त्यामागे आत्मीयता असायला हवी. श्रद्धा नावाला काय मिळत नाही? आरोग्य, धन, ज्ञान सर्व काही मिळते. ध्येय गाठत असताना, उद्दिष्ट साध्य करत असताना आयुष्यातला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी महत्त्वाचे आहे ते आरोग्य. तुमचा एकही क्षण आजाराने वाया जाता कामा नये. तुमचे आरोग्य चांगले असेल, शरीर सौष्ठव सुदृढ असेल तर ते उद्योगासाठी, उपभोगण्यासाठी वापरता येणार आहे. आरोग्याचा शत्रू आहे मोह. भजी चांगली लागतात म्हणून पुष्कळ खाल्ली तर पोट बिघडणारच ना. गाणे खूप रंगले आहे, पण पहाटेपर्यंत जागरण बरोबर नाही. सतत डोळ्यांना ताण दिला, सारखे चित्रपट पाहिले, सतत वाचले तर डोळे बंड पुकारणारच ना. तेव्हा आरोग्यासाठी शरीराचा काय किंवा मनाचा काय? मोह टाळून आरोग्याची संपत्ती राखा. मोह मनाचा आणि शरीराचा तोल बिघडवतो. मोह म्हणजे अतिरेक. संयम सुटला की आरोग्य बिघडते. म्हणजे विकृती आलीच आणि विकृती ही ध्येयाच्या आड येणारी गोष्ट आहे. ध्येयासाठी स्फूर्तीचा झटका येईल म्हणून वाट पाहत बसू नका.
जी बुद्धी आहे तिला व्यापात उद्योगात गुंतवा आणि म्हणजे बुद्धी आपोआप तीक्ष्ण होत जाईल. कधी कधी परिस्थिती जेवढी प्रतिकूल असते तेवढी चांगली कारण त्यामुळे बुद्धीचा कस लागतो. परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे त्याचे फळ अर्थातच मधुर मिळते. ध्येयाची वाट मी काट्याकुट्यांची असते. तिला पायघड्या कुणीच घातलेल्या नसतात. ही वाट अनवाणीच चालावी लागते. तिथे ऐशो आरामाची मोटार घेऊन चालत नाही. कुणाच्या खांद्यावरही बसून जाता येत नाही. कुणाचे वशिले, कुणाच्या कुबड्याही चालत नाहीत. कुणाचे आशीर्वाद किंवा मंत्रही चालत नाहीत. ध्येयाची वाट चालताना सावधान तर राहावेच लागते. पण भरपूर घामही गाळावा लागतो. पैसा मिळवणे हे व्यसन नसावे. पैसा मिळवणे ही ध्येय मुळीच वाईट नाही. पण 4 पुरुषांमध्ये प्रथम धर्म सांगितला आहे. नंतर येतो अर्थ. पैसा हा व्यवसायाचा उपहेतू. नोकरी करावी ती पगारासाठी. फक्त पगारासाठीच असे नाही. शिक्षकाने त्यामागे बिनपगारी नोकरी करावी असे नाही. पण शिकवावे मात्र निष्ठेने. सैनिकाने लढावे ते देशसेवेसाठी, पगारासाठी नाही. म्हणजे ध्येय कोणतेही असेल तर ते साध्य करताना मजा येते. पैसा हे ध्येयाचे साधन आहे. पैसा मिळवणे, श्रीमंत होणे, स्वतःला सुखाची साधने भरपूर प्रमाणात उपलब्ध होणे ही तुमची ध्येय असू शकतात. पण देवही भिकाऱ्यांना, आळशी लोकांना, स्वप्नाळू लोकांना मजेने पैसे वाटत असतो. पैसे वाटत हिंडत असतो. स्वतःच्या हिमतीवर उभे राहतात. त्यांच्या मदतीला तो येतो. तुम्ही कमी गरजा, साधी राहणी, त्यांच्या आहारी जाऊ नका. घरात वीज नको, शुद्ध पाणी नको, घरीच जात्यावर पीठ दळू. आजकाल खाजगी गाडी त्वरित आणि आरामदायीसाठी प्रवासासाठी उत्तम असताना पायी एसटीने फिरू. आजारी पडलो तर औषधी घेणार नाही अशा प्रकारचे किंवा उत्तम साबण, उत्तम परफ्यूम, उत्तम कपडे नकोत असे साधू संन्याशाने जीवन जगू नका. दारिद्र्यात, गरिबीत राहण्याचा विचार मनातून समूळ काढून टाका. रुचकर अन्न, पौष्टिक पदार्थ खा. उत्तम कपडे, सुसंस्कार करणारी पुस्तके, करमणुकीची साधने यांची अभिलाषा धरा. पैसा मिळवायला कल्पकता लागते हे नक्की. त्याला धाडस आणि धडाडी लागते. कोणत्याही साधनातून तुम्ही पैसा उत्पन्न करू शकता. फक्त थोडा धक्का देऊन पुढे जाण्याची वृत्ती ठेवा. धंदा किंवा व्यवसाय यामध्ये स्पर्धेचा महत्त्व आहे. ती अटळ आहे. त्यामुळे स्पर्धेला घाबरू नका. चिवटपणा, चिकाटी इथेच कामाला येते. नोकरीमध्ये 6 ते 8 तास काम केले पाहिजे. 6 ते 8 तास काम केले की झाले, जबाबदारी संपली असे असते. ठराविक काम, ठराविक पगार असे शत्रू असते. पण तेव्हा तुम्ही एखादे व्यवसाय स्वीकारता तेव्हा तुमच्या कष्टाला मर्यादा नसते. तुम्ही कराल तेवढे कष्ट कमीच असतात. पण त्याचबरोबर कष्ट करण्याची गोडीही लागते. कष्टाने मिळकत वाढली की कामाचा हुरूप आणखी वाढतो. धन मिळतेही समाजाकडूनच आणि ते खर्चही करावे लागते. ते स्वतःसाठी आणि समाजासाठीच. म्हणून चांगल्या मार्गाने पैसा मिळवा आणि चांगल्या कारणासाठी खर्च करा. या जगातून जाताना रिकाम्या हाताने जायचे आहे. म्हणून पैसे मिळवण्यासाठी तुमची दृष्टी निकोप हवी. पैसा मिळवणे आणि खर्च करणे ही दोन्ही ध्येय शुद्ध दृष्टीने जोपासली पाहिजे. माझ्या एक परिचित मावशी आहेत. त्यांना काम करताना पाहिले की जाणवते परफेक्शन म्हणजे काय ते. त्या दिवशी छोटीशी गोष्टही अगदी मन लावून करतात. त्यामध्ये कुठलाही दोष राहणार नाही याची दक्षता घेतात. ती त्यांची कामावरची निष्ठाच असते. प्रामाणिक मोलकरीण घरात कोरडी भाकर खाते, पण ती काम करत असलेल्या घरी एखादी वस्तू, पैसा उघडे वागडे पडले असतील तरी ती उचलत नाही. त्याकडे ती जाणार नाही. तिची कामावरची निष्ठा असते. तिच्या जीवनाचे ते तत्त्वज्ञान